यवतमाळच्या पुसद शहरात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। माहूर रोडवरील एका मदरसाच्या नावाखाली देणगीदारांची फसवणूक करणाऱ्या सचिवाला अकोल्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केला आहे। संस्थेच्या नावावर पैसे स्वतःच्या खिशात टाकणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। काय आहे हा सर्व प्रकार जाणून घेऊया यवतमाळहून दुर्गेश काणू यांच्या खास रिपोर्टमधनं। पुसद येथील माहूर रोडवरील जामिया अशरफिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या मदरसाच्या नावावर मोठी फसवणूक उघडकीस आली आहे। मदरसाचा सचिव मोबिन शेख मेहबूब वय 37 वर्ष याने पॅम्पलेट आणि कॅलेंडरवर संस्थेचा अकाउंट क्रमांक आणि QR कोड देऊन देणगीदारांकडून पैसे गोळा केले आहेत। परंतु धक्कादायक बाब म्हणजे हे पैसे संस्थेच्या खात्यात न जाता मोबिनच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत होते। अकोल्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला याबाबत संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केलाय। या तपासात मोबिनने देणगीदारांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालंय। 2 देणगीदार मोहम्मद इब्राहिम आणि नासिर खान यांनी पॅम्पलेटवरील QR कोडद्वारे पैसे पाठवले होते, परंतु त्यांची रक्कम मोबिनच्या खात्यात गेली। ATSच्या तक्रारीवरनं पुसद शहर पोलिसांनी मोबिन विरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पुसदमधील या फसवणुकीच्या प्रकरणाने धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांचा पर्दाफाश केला आहे। अकोल्याच्या ATS आणि पुसद पोलिसांनी मोबिन शेख मेहबूबला जेरबंद केला आहे। तरी प्रश्न हा आहे की अशा फसवणुकीला कायमस्वरूपी आळा कधी घातला जाणार आहे। या तपासातून आणखी काय उघड होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।